जयसिंगपूर विकास पॅनेलला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा संघटक राजेश शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत। नेमकी त्यांची भूमिका काय आहे आपण जाणून घेणार आहोत। साहेब नमस्कार। जयसिंगपूरमधच्या नगर परिषद निवडणुकीनिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची काय भूमिका आहे? आमची भूमिका अशी असणार आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जयसिंगपूर नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये माध्यमातून आता जयसिंगपूर शहराच्या पक्ष पातळीवरती काही इलेक्शन चालू नाही आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज भाजपाचे पदाधिकारी RPIचे पदाधिकारी किंवा आमच्या बाकीच्या एक नाही काँग्रेसचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी हे सुद्धा एक नाही एकत्र एक नाही आम्ही सगळी आलेलो आहे। आणि जी लूटमार त्या लोकांनी केली होती त्याला एक नाही आळा घालण्यासाठी ही एक विचारवंतांची एक नाही आघाडी स्थापन झालेली आहे। त्यामध्ये जयसिंगपूर शहराचे नागरिक असणारे आमचे महादेवराव घाटगे साहेब आहेत, आमचे दत्त साखर कारखान्याचे चेअरमन पाटील साहेब आहेत। तर अशा पद्धतीचे आहे की नाही दादा आहे की नाही आहेत, गणपतराव दादा पाटील आहे की नाही आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत आणि बाकीच्या राजू शेट्टींची आहे की नाही त्यांची मदत मिळालेली आहे, बंटी पाटलांची मदत आहे की नाही, चांगल्या विचाराचे लोक आहे की नाही एकत्र यायला लागले, मुन्ना महाडिक साहेबांची सुद्धा आहे की नाही मदत मिळायला लागलेली आहे। तर अशा पद्धतीचे आहे की नाही चांगल्या पद्धतीने आहे की नाही एक जयसिंगपूर गावचा विकास होत असेल चांगल्या पद्धतीचा तर आमचा पण आहे की नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा आहे की नाही पूर्णपणे ह्या लोकांना आहे की नाही पाठिंबा दिलेला आहे आम्ही। कारण कोणत्याच पक्षाच्या आहे की नाही शिरोळ तालुक्यामध्ये निवडणुका पक्ष पातळीवरती नाही आहेत। मग स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी आमदारांच्या आहे की नाही वर्चस्व प्रत्येक वेळेला आहे की नाही त्यांची आहे की नाही आज एक 20-25 वर्ष झालं सत्ता आहे, त्या सत्तेमध्ये संपूर्ण जयसिंगपूर शहराचा विकास केला आहे म्हणून आहे की नाही बोगसगिरी करून स्टेडियमची जागा लूटमार करणे, ते दसरा चौकाची, परत बाकीचं जे आरक्षण जयसिंगपूर शहरामध्ये पडलेलं आहे त्या आरक्षणाच्या चालू आरक्षणाने लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये जे आहे की नाही नगर विकास रचना केली होती त्या नगर रचनेचा आहे की नाही संपूर्ण भाग सगळा जयसिंगपूरचं सिंगापूर झालं असतं त्या सिंगापूरचं आहे की नाही यांनी बोंबापूर करून ठेवलं आहे। कारण स्वतःच्या नावाची बोंब व्हावी आणि गावचं आहे की नाही हाल व्हावं, कोणत्या दलिताचं किंवा शोषिताचं पीडिताचं किंवा विकास कामं काही झालेली नाही आहेत। आणि ह्यांचा जयसिंगपूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा व्यवसाय चालू झालेला आहे की एक 200-300 कोटी खर्च करायच्या पदरच्या साखर कारखाना आहे, स्तुतीगिरणी आहे, सरकारकडनं पैसे त्याच्यासाठी घ्यायचे, पैसे मिळवायचे आणि ह्या लोकांनी आरक्षण पडलेले आहे की नाही जागासुद्धा आहे की नाही खरेदी केलेल्या आहेत आणि खरेदी करून आहे की नाही प्लॉटिंग करून विक्री चालूचं जे आरक्षण पडलेलं आहे कुठं जयसिंगपूर शहरामध्ये मेन रोड आता आम्ही आहे की नाही कवटेसार ते शिरोळ हा महामार्ग आहे, हा महामार्गसुद्धा आहे की नाही त्याने आहे की नाही वर्ग करून घेतला आहे नगरपालिकेकडे जयसिंगपूर हद्दीतला। तो वर्ग करून घेण्याचं काय कामच नव्हतं, कारण ते कवटेसार ते जयसिंगपूर म्हणजे शिरोळ हा आहे की नाही रस्ता जो आहे ह्या रस्त्याच्या माध्यमातून एक 4 पदरी आहे की नाही रस्ता झाला असता आणि लोकांचं ट्रॉफिकच्या आहे की नाही समस्या आहे की नाही दूर झाली असती। आज शिरोळवाडी रस्त्याला कॉलेज आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी जाणारे विद्यार्थी आहेत, बाकीचे जे आरक्षणाच्या माध्यमातून आहे की नाही ह्या फंडाच्या माध्यमातून दलित फंडाच्या माध्यमातून असू दे किंवा इतर फंडात नाही की नाही जे फुटपाथ बांधलेलं आहे त्या फुटपाथांची अवस्था परप्रांतीय परराज्यातले लोक येऊन आहे की नाही खोकी काढून त्याच्यावरती अतिक्रम आहे की नाही मोठ्या प्रमाणात करून त्या पद्धतीने आहे की नाही व्यवसाय करायला लागलेले आहेत। हे लॉकडाऊनमध्ये सुद्धा आहे की नाही ह्या लोकांची कोणत्या मदत मिळालेली नाही। तर ह्या लोकांनी जे गणपतदादा असतील, आमचे घाडगे साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील किंवा बाकीचे आहे की नाही आम्ही असो ह्या सगळ्या लोकांनी आहे की नाही मदत करून नागरिकांना लॉकडाऊनमध्ये वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण ह्या लोकांनी एखाद्याच्या घरात जाऊन आहे की नाही विचारपूससुद्धा यांच्या नगरसेवकाने किंवा ह्यांचा एक धोरण असं आहे की 1000-2000 रुपये मताला पैसे द्यायचं, सत्ता तेवढी मिळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आहे की नाही आपण त्यांच्याकडे जायचं नाही, ते आमचे गुलाम, हे अशा पद्धतीची घटना आहे। तर ह्या घटनेच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही जी आघाडी आहे आमची ह्या आघाडीला आहे की नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाच्या वतीनं आमचा जाहीर पाठिंबा आहे। सत्ता बदल होईल का? सत्ता बदल आहे की नाही चांगल्या विचाराचे लोक आहेत। आज नगराध्यक्ष पदाचे आहे की नाही जे कदम साहेबांचे आहे की नाही आम्ही आहे की नाही त्यांनी आहे की नाही
निवड केलेली आहे, तर तो माणूस आहे की नाही सज्जन माणूस आहे. एक विकास होईल गावाचा, एक चांगल्या पद्धतीने गावातला आहे की नाही नगराध्यक्षाचं पद आहे ओपन बॅकलॉगमध्ये, बाकीचे मागासवर्गीय आहे की नाही लोक आहेत, तर ह्या माध्यमातून आहे की नाही चांगल्या पद्धतीचा आहे की नाही विकास होईल. आणि शेवटी सत्ता ही आघाडीचीच येणार आहे ह्या, कारण लोक चांगल्या विचाराचे आहे की नाही. आता लोकसुद्धा आहे की नाही खळून उठल्यात, कारण लोकांना आहे की नाही जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही आता परवा आहे की नाही मीडियावाल्यांनी बघितलेली आहे, अवस्था बघितलेली आहे. आणि काय झाले की गेल्या वेळेला त्या वार्डात उभं राहायचं, ह्या वेळेला ह्या वार्डात उभं राहायचं, असं काही लोकांचं आहे की नाही धोरण चालू आहे. आणि त्यामध्ये आहे की नाही यांनी शिट्ट्या लावलेल्या असतात आणि तिथं पैसे उधळायचं आणि ह्या वार्डातनं झालं की तिसऱ्या वार्डात, अशा पद्धतीच्या घटना आहेत. ह्यात चालू देणार नाही आम्ही. आणि ह्यांच्या ज्या कृत्याला सगळा काय जनता बळी पडणार नाही आणि आम्ही पण बळी पडणार नाही. जनता आता ह्यांना आहे की नाही सबक आहे की नाही जयसिंगपूर गावं शिकून. तर आज आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून इथल्या स्थानिक जनतेशी संपर्क साधला, स्थानिक मतदारांशी संपर्क साधला. एकंदरीत इथल्या विकासासंदर्भात इथले बरेच प्रश्न संदर्भात इथल्या जनतेने आपल्याशी बोलले आपल्या जनतेने. आणि यावेळीच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या सर्वात मोठी असणारी ही कोल्हापूर जिल्ह्यातली 26 नगरसेवकांची आणि एक नगराध्यक्ष पदांची जी निवडणूक आहे, तर ह्या निवडणुकीला सामोरं जाताना ह्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात इथली जनता कोणता निर्णय घेते आणि येणारा आपला नगराध्यक्ष कोणत्या पक्षाच्या निवडते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कुलदीप कुंभारसह संदीप कांबळे, जयसिंगपूर. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.